पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने 4 जुलैला पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढला असून अनेक ठिकाणी सखल भाग जलमय झाले आहेत. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर मनोर विक्रमगड जव्हार मार्गावरील जव्हार फाटा येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सकाळपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रस्त्यावरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू असल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतचा जव्हार फाट्यावरील सर्व्हिस रोड देखील सकाळपासून पाण्याखाली गेला आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या अनेक चारचाकी वाहनांभोवती पाणी साचल्याने वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जव्हार फाटा परिसरातील नंदा खानावल या खानावळीतही पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खानावळीतील फर्निचर, खाद्य साहित्य, स्वयंपाकाचे साहित्य तसेच इतर वस्तू पाण्यात भिजल्याने आर्थिक फटका बसला आहे. अचानक पाणी वाढल्याने व्यापाऱ्यांचीही मोठी तारांबळ उडाली. परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मनोर विक्रमगड मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यात अनेक सखल भाग जलमय झाले असून वाहतूक, दैनंदिन व्यवहार आणि जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. हवामान खात्याने पुढील काही तासातही अतिवृष्टीची शक्यता वर्तवल्याने प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट कायम असून नागरिकांनी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासनाने बंद केलेल्या मार्गांचा वापर टाळावा, पर्यायी मार्गाचा अवलंब करावा आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. सुरक्षित ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.